नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, राघव मधूला म्हणतो, मी स्वप्नातही विचार केला नव्हता की तू अशी वागशील आणि म्हणूनच तुला आज माझी मैत्रीण म्हणायची मला लाज वाटत आहे. हे ऐकल्यानंतर मधूला तर धक्काच बसतो, परंतु घरातील प्रत्येकाला मधूचं सत्य समजल्यानंतर सगळ्यांनाच मधूचा राग आलेला असतो. राघवला मधू म्हणू लागते, प्लीज राघव माझं ऐकून घे, माझ्यावर विश्वास ठेव. परंतु राघव काही मधूचं ऐकून घ्यायला तयारच नसतो आणि म्हणूनच मधू ही रुक्मिणी काकूंजवळ येते आणि म्हणू लागते, काकू तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? अहो मी असं काही केलं नाही. परंतु रुक्मिणी काकू मधूचं काही ऐकून न घेताच तिच्या कानाखाली मारतात आणि त्यानंतर म्हणू लागतात, आता तुझा खरा चेहरा मला कळालेला आहे. रुक्मिणी काकूंचं हे बोलणं ऐकून सुद्धा मधूला धक्का बसतो. रुक्मिणी काकूंना मधूचा खूप राग आलेला असतो. तर त्यानंतर रेश्माही रुक्मिणी काकूंना म्हणू लागते की नशीब उशिरा का होईना तुम्हाला हिचा खरा चेहरा कळला काकू. तर त्यानंतर रेश्मा म्हणू लागते, वहिनी साहेब अजून 2 कानाखाली द्या म्हणजे ही भानावर येईल. ही तर या घरामध्ये आलेली एक नागिन आहे आणि हिला लवकरात लवकर घराबाहेर काढलंच पाहिजे. रुक्मिणी काकू म्हणतात, माझ्या मनातलं बोलीस, चुकलंच माझं. नेहमी मी हिला पाठीशी घातलं, नेहमीच मी हिची बाजू घेतली, सतत हिच्या चुका मी लपवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच आजपर्यंत हिची एवढी मजल केली. माझी, माझ्या घरच्यांची आणि माझ्या राघवची हिने फसवणूक केली आहे. ऋतुजाला सुद्धा मधूचा खूप राग आलेला असतो आणि म्हणूनच ऋतुजा म्हणू लागते, किती खोटारडी बाई आहे ही. राघव हिला चांगलीच शिक्षा दे, हिला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न कर. तर त्यानंतर मधू ही राघवला म्हणू लागते, राघव प्लीज माझं ऐकून घे. राघव म्हणतो, मधू ऐकून घेण्यासाठी काहीही राहिलं नाही. अगं केलेला गुन्हा कधीच लपून राहत नाही आणि तू जे काही गुन्हे केले आहेस ना ते कधीच लपून राहणार नाही. अगं तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा तर मिळणारच आहे आणि ती शिक्षा मी तुला देणार आहे. हे ऐकल्यानंतर मधूला धक्काच बसतो. राघव मधूला म्हणतो, तू एवढी स्वार्थी असशील असं मला कधी वाटलंही नव्हतं आणि म्हणूनच मैत्रीण म्हणून तुला म्हणून घेतानाच मला खूप लाज वाटत आहे. मला आज लाज वाटते आहे की तू माझी मैत्रीण आहेस. मला मिळवण्यासाठी तू घरातील प्रत्येकाचं मन दुखावलं आहे. परंतु एक गोष्ट आज लक्षात ठेव, माझं फक्त सिंधूवरच प्रेम होतं आणि सिंधूवरच प्रेम राहणार. आयुष्यभर मी सिंधूवरच प्रेम करत राहीन. माझ्या मनात इतर कोणालाही जागा मिळणार नाही आणि तुझ्यासाठी तर आता कणभरही जागा नाही. हे ऐकल्यानंतर मधूला तर धक्काच बसतो. तर त्यानंतर रुक्मिणी काकूंनाही मधूचं सत्य समजल्यामुळे रुक्मिणी काकूंना काय बोलावं काहीच कळत नाही. तर राघव म्हणतो, मी जे काही आता सांगितलं आहे ते कायम लक्षात ठेव, त्यामुळे यापुढे माझ्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करू नको. राघवा चव्हाण मॅडमना आवाज देत म्हणू लागतो, चव्हाण मॅडम हिला अटक करा. सावीला किडनॅप करणं आणि सिंधूचा खून करणं असे दोन्हीही आरोप हिच्यावर आहेत, त्यामुळे आत्ताच हिला तुरुंगात टाका. हे ऐकल्यानंतर मधू खूप घाबरून गेलेली असते. मधू ही राघवला म्हणू लागते, राघव प्लीज माझं ऐकून घे, मी असं काहीही केलं नाही. राघव प्लीज माझ्यावर विश्वास ठेव ना. अरे मी असं काहीच केलं नाही आहे काकू, तुम्ही तरी विश्वास ठेवा ना. परंतु कोणीही मधूवर विश्वास ठेवायला तयार नसतात. तर चव्हाण मॅडम मधूच्या हातामध्ये बेड्या घालत असतात. तेव्हा मधू म्हणू लागते, प्लीज तुम्ही असं काही करू नका, मी कोणालाही किडनॅप केलं नाही किंवा कोणाचाही खून केला नाही. तेवढ्यातच मधू भानावर येते आणि हात पाहते तर ते तिचं असलेलं एक स्वप्न असतं. तर मधू म्हणू लागते, नशीब हे स्वप्नच होतं, परंतु हे सगळं सत्य जर राघवला कळालं तर मी काय करू. काही झालं तरी हे सत्य राघवला कळायला नको. राघव जर माझ्यापासून लांब गेला तर मी ते सहन नाही करू शकत. काही झालं तरी मी राघवला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. राघव हा फक्त माझा आहे आणि माझाच राहणार आहे आणि म्हणूनच मला काही करावं लागलं तरी चालेल, मी करेन. परंतु राघव माझ्यापासून कधीच दूर जायला नको. मधू ही राघव आपल्यापासून दूर जाऊ नये यासाठी प्रयत्न करत असते, परंतु मधू ही घाबरूनही गेलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, राघव आणि राघवची पूर्ण टीम मिशनवर आलेली असते. तर राघव आपल्या टीमला विचारतो की ही बातमी कन्फर्म आहे का. तर ते म्हणू लागतात की हो, खबरी आपल्या विश्वासातला आहे आणि खबर चुकीची देऊ शकत नाही आणि त्याची खबर कधीच चुकीची ठरत नाही. तर राघव म्हणतो की आता आपल्याला आपला प्लॅन वर्क करायला हवं. तुम्ही सर्वजण रेडी आहात ना. तर प्लॅनप्रमाणे राघव पुढे जातो. आल्यानंतर राघवला काही माणसांची चाहूल लागते. राघव आपल्या टीमला अलर्ट करतो आणि त्यानंतर सर्वजण एकत्र मिळूनच त्या माणसांवर हल्ला करतात. ते गुंडांवर हल्ला केल्यानंतर ते गुंड आपल्याजवळ असलेला चाकू राघवला दाखवतात. राघव म्हणतो, प्लीज असा शहाणपणा करू नका. तर ते म्हणू लागतात, प्लीज आम्हाला जायला द्या. राघव म्हणतो, नाही, इथून तुम्हाला कुठेही हलता येणार नाही आणि तुम्ही इथून जायचा प्रयत्न जरी केला तरी संपूर्ण तुम्हाला पोलिसांनी घेरून धरलं आहे, त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही. तर त्यानंतर ते एका पोलिसांच्या मानेवर चाकू धरतात.
तर राघव म्हणू लागतो, एका पोलिसावर हल्ला करण्याचा परिणाम काय होऊ शकतो एवढं लक्षात ठेव, याचे परिणाम वाईट होणार आहेत. तर ते म्हणू लागतात, तुम्ही सगळ्यांनी बंदूक खाली ठेवा आणि प्लीज इथून आम्हाला जायला द्या. राघव त्यांना म्हणत असतो की प्लीज शांततेत सगळं काही सॉल्व्ह करू. तर ते म्हणतात, नाही, तुम्ही शहाणपणा करू नका, आम्हाला बाहेर जायचा मार्ग द्या. त्यांनी पोलिसांवर हल्ला केलेला असतो म्हणून राघव शांत असतो, परंतु त्यांच्या नकळतपणे राघव पुन्हा एकदा त्यांच्यावर हल्ला करतो आणि आपल्या टीम मेंबरची सुटका करतो. तर त्यानंतर राघव त्या गुंड्यांना पकडतो आणि म्हणू लागतो, तुम्हाला लहान मुलांना किडनॅप करायची जास्तच हौस आहे ना, मग आता मी तुम्हाला खडी फोडायला पाठवतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, रत्नाकर काका म्हणू लागतात की मी राघवला सांगितलं आहे, काही झालं तरी कृष्णाला शोधून घेऊन ये. तर त्यानंतर रेश्मा म्हणते, परंतु मला कळत नाही आहे कृष्णा अशी अचानक न सांगता कुठे गेली असेल. ऋतुजा म्हणते, कमाल करतेस रेश्मा, अगं राघव आणि कृष्णा समोरासमोर आलेत की कसे कुत्रा मांजरांसारखे भांडत असतात, तू पाहिलं नाहीयेस का, आठवतंय का तुला. तर सगळ्यांना ते दिवस आठवू लागतात. राघव आणि कृष्णा जेव्हा जेव्हा समोर येतात तेव्हा तेव्हा त्यांची भांडणं होत असतात आणि म्हणूनच त्यांना वाटत असतं की कदाचित या भांडणांमुळेच कृष्णा घर सोडून गेली असावी. ऋतुजा ही रेश्माला विचारते, आठवलं का तुला. तर रेश्मा म्हणू लागते, हो आठवलं, परंतु तरीसुद्धा घर सोडून जावं एवढं त्यांचं भांडण झालंच नव्हतं आणि मला तरी तसं काही आठवत नाही आणि त्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये भांडणच झाली नाही. तर मग कृष्णा घर सोडून का गेली असावी. तर रुक्मिणी काकू रेश्माला विचारतात, तू काय 24 तास त्यांच्यासोबत होतीस का, त्यांचं भांडण झालं की नाही हे तुला कळायला. तर रत्नाकर काका म्हणू लागतात की त्यांचं भांडण झालं की नाही, कशासाठी झालं, का झालं हे महत्त्वाचं नाही, मला तर राजश्रीची काळजी वाटत आहे, कारण कृष्णा आल्यामुळेच तिच्यामध्ये झपाट्याने सुधारणा झाली होती. तर त्यानंतर सर्वांनाच राजश्रीताईंमध्ये झालेली सुधारणा आठवू लागते आणि सर्वांनाच आठवतं की कृष्णा आल्यामुळेच ही सुधारणा झाली होती. तर त्यानंतर रत्नाकर काका म्हणू लागतात, आता पुन्हा जर कृष्णा तिला दिसलीच नाही तर राजश्रीला आपण काय सांगणार आहोत. तर ऋतुजा म्हणू लागते, भाऊजी परंतु ती सिंधू नाही आहे, ती कृष्णा आहे आणि तसंही आपल्याला एक ना एक दिवस राजश्री वहिनींना हे सांगावं तर लागणारच आहे ना की ती सिंधू नाही तर कृष्णा आहे. तर त्यामुळे रुक्मिणी काकू म्हणू लागतात, अगदी बरोबर बोलतेस ऋतुजा, अगं कधीतरी आपल्याला सत्य सांगावंच लागणार आहे आणि बरं झालं ती पॅद घरातून निघून गेली आहे. एक नंबरची बेशिस्त मुलगी होती, शांतता तर तिच्याजवळ अजिबातच नव्हती, घरात आल्यापासून घर अख्खं डोक्यावर घेतलं होतं. तर त्यानंतर रत्नाकर काका म्हणू लागतात की मला माहीत आहे की ती तुम्हाला आवडत नव्हती, परंतु कोणत्या परिस्थितीमध्ये कृष्णा आपल्या घरी आली हेही तुमच्या लक्षात यायला हवं आणि तुम्हाला तर माहीतच आहे. रत्नाकर काका म्हणतात, मला हेही मान्य आहे की आपल्याला लवकरात लवकर हे सत्य राजश्रीला सांगायला हवं, परंतु ही योग्य वेळ नाही आणि म्हणूनच मला असं वाटते की राजश्री पूर्ण बरी होईपर्यंत कृष्णा इथे असणं खूप गरजेचं आहे, मला तर काळजी वाटत आहे. तर त्यानंतर रुक्मिणी काकू विचारतात की कोणाची. रत्नाकर काका म्हणतात, अर्थातच राजश्री आणि कृष्णाची. कृष्णाला तर काही झालं नसेल ना, ती कुठल्या अडचणीत तर नसेल ना. राजश्रीची आजपर्यंत उत्तम काळजी कृष्णानेच घेतली होती. तर सर्वांनाच कृष्णाने घेतलेली काळजी आठवू लागते आणि सर्वांनाच मान्य असतं की राजश्रीची योग्य काळजी कृष्णाच घेते. तर त्यानंतर रुक्मिणी काकू म्हणू लागतात, हो हे खरं आहे, कृष्णाही मनापासून राजश्रीची काळजी घेत होती. तर हे सगळं काही मधू ऐकत असते. तर त्यानंतर रत्नाकर काका म्हणू लागतात, राघव कृष्णाला शोधायला जाणार होता, परंतु गेला असेल का. तर रुक्मिणी काकू म्हणतात, बघ ना जरा फोन करून तूच विचार ना. म्हणून रत्नाकर काका राघवला फोन करतात. तर राघव मात्र आपल्या केसमध्ये अडकलेला असतो. राघव म्हणू लागतो, बाबा मला फोन करत आहे, परंतु मी बाबांना कसं सांगू की मी इथे अडकलो आहे, मी अजूनही कृष्णाला शोधायला गेलोच नाही आहे आणि कृष्णा मला मिळाली नाही, हे जर त्यांना कळालं तर त्यांना किती वाईट वाटेल आणि त्यांना त्रासही होईल, कारण आईची ही परिस्थिती पाहता त्यांना त्रास झाला तर मी सहन नाही करू शकत. म्हणून राघवा आपल्या वडिलांचा फोन उचलत नाही आणि म्हणू लागतो, मी बाबांना मेसेजच करतो की मी बिझी आहे आणि नंतर कॉल करतो. असं म्हणत राघवा त्यांचा फोन कट करतो. तर रत्नाकर काका रुक्मिणी काकूंना म्हणू लागतात की राघव फोन उचलत नाहीये, त्यामुळे सर्वांनाच टेन्शन आलेलं असतं की राजश्री ताईंना आता काय उत्तर द्यावं, अजूनपर्यंत कृष्णा घरी आलेली नसते. तर दुसरीकडे राघवा बाबांना मेसेज करतो की बाबा मी बिझी आहे, तुम्हाला नंतर कॉल करतो. तर इकडे राघवने ज्या माणसांना पकडलेलं असतं ती माणसं काही खरं सांगायला तयारच नसतात. राघव म्हणतो, तुम्ही लहान मुलांना का किडनॅप केलं होतं, या सगळ्याचे तुम्ही किती पैसे घेतले होते मला आत्ताच सांगा. परंतु ते काहीच बोलायला तयार नसतात. तर राघव आपल्या टीम मेंबर्सना बोलतो की तुमचा बेल्ट द्या. राघव हातात बेल्ट घेतो आणि त्यांना म्हणतो, तुम्हाला तर हिंदी मूवी माहीतच असेल ना. तर ते म्हणतात की हो आम्ही पाहतो. तर राघव म्हणतो, अच्छा, मग त्यातला एक फेमस डायलॉग म्हणजे जास्तीत जास्त पोलिसांचा डायलॉग तुम्हाला माहीतच असेल, लातों के भूत बातों से नहीं मानते. हे सगळं काही ते
म्हणतात की हो आम्हाला माहिती आहे. राघव म्हणतो अच्छा म्हणजे तुमच्या हे सगळं काही लक्षात आहे तर मग आता या डोक्यात फिट ठेवा आणि सगळी माहिती मला द्या, नाहीतर काय होणार आहेत परिणाम हे तर तुम्हाला त्या डायलॉगमध्ये कळालेच आहेत. मी तुम्हाला शेवटचं विचारतो आहे की तुमचा बॉस कोण आहे, कोणी तुम्हाला हे सगळं काही सांगितलं होतं, कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही हे सगळं काही करत होता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला आत्ता हवी आहेत. परंतु ते काहीही बोलायला तयार नसतात. राघवा त्यांना बेल्टने मारायला सुरुवात करतो तर ते म्हणू लागतात की हो आम्ही तुम्हाला खरं सांगतो. राघव म्हणतो मग पटापट बोलायचं, माझ्याजवळ तेवढाही वेळ नाही आहे की तुमच्याजवळ हळूहळू बसून एक एक प्रश्न विचारावं, मला पटापट प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. तर राघव त्यांना पुन्हा एकदा केसांना पकडतो आणि म्हणतो कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही एवढं सगळं काम केलं होतं आणि एवढे पैसे तुम्हाला कोण देत होतं. तर ते म्हणू लागतात या कामाचे आम्हाला खूप पैसे मिळत होते. तर राघव विचारतो परंतु सुपारी कोण देत होतं. राघवला ते म्हणू लागतात सुपारी आम्ही तर मेसेजवरच घेत होतो. तर त्यानंतर राघव म्हणतो अजूनही खरं बोला. ते राघवला म्हणतात सर तुम्ही आमचा फोन चेक करा आणि मगच तुम्ही आम्हाला मारा, कारण आम्ही सगळं काही खरं सांगत आहोत. राघव त्या आपल्या टीम मेंबरना म्हणतो की तुम्ही फोन चेक करा, आता हे पाहू आपले मित्र खरं बोलत आहेत की खोटं. राघव त्यांचा कान पकडतो आणि म्हणतो अजूनही खरं सांगायची वेळ गेली नाही आहे. यातलं जरा जरी काही खोटं निघालं तर तुमचा हा कान मात्र शिल्लक राहणार नाही. तर ते म्हणतात की हो सुपारी तर आम्हाला मेसेजवरूनच मिळायची आणि कॅश हातामध्ये यायची, परंतु त्यांचाही चेहरा झाकलेला असायचा, त्यामुळे आम्हाला काहीच माहीत नाही. तर त्यांचा मोबाईल पोलीस चेक करतात आणि त्यानंतर राघवला म्हणू लागतात सर हा नंबर प्रायव्हेट आहे. तर राघव त्यांना विचारतो या फोनवरून तुम्हाला ज्यावेळी मेसेज यायचा किंवा तुम्हाला भेटायला जी माणसं यायची ती स्त्री होती की पुरुष. तर ते म्हणू लागतात सर आम्ही सांगितलं ना आम्हाला काहीच माहिती नाही. तर राघव त्यांना बोलतो की तुम्ही खरं बोलताय ना, परंतु जर ही माहिती खोटी निघाली तर, असं म्हणत राघव बाहेर येतो आणि बाबांना कॉल करतो. तर इकडे रत्नाकर काका म्हणू लागतात की राघवचा फोन आला आहे. तर त्यानंतर ते राघवला विचारतात राघव तुला कृष्णा सापडली का. तर राघव म्हणू लागतो बाबा अजूनपर्यंत मी मिशनवरच होतो, आत्ता मिशनवरून आलो आहे, तुम्ही काळजी करू नका, मी लवकरात लवकर कृष्णाचा शोध घेईन आणि तिला घरी घेऊन येईन. तर बाबा म्हणू लागतात ठीक आहे, परंतु राजश्रीला कळण्या अगोदरच तू तिला घरी घेऊन यायला हवंस. तर राघव म्हणतो की हो बाबा. तर राघवला रत्नाकर काका विचारतात की राघव मी काही तुला मदत करू का. तर राघव म्हणतो नाही बाबा तुम्ही फक्त आईची काळजी घ्या, मी बाकी काही सगळं काही मॅनेज करेन. ठेवल्यानंतर राघव विचार करू लागतो की आता कुठे शोधावं. राघव म्हणतो कुठे शोधू तुला. असं म्हणत राघव मोबाईल घेतो आणि मोबाईलमधील सिंधू आणि सावीचा फोटो पाहत असतो. त्याला त्याच्या जुन्या आठवणी आठवू लागतात. जेव्हा सावी झाडावर चढलेली असते आणि झाडावरून खाली पडणार असते तेव्हा राघवने तिला वाचवलेलं असतं. हे सर्व क्षण राघवला आठवत असतात. तर जेव्हा एकदा भाषण करत असताना सावी म्हणालेली असते की ज्याप्रमाणे तुम्ही विनूचे बाबा आहात त्याप्रमाणे तुम्ही माझेही बाबा व्हाल का. हे सर्व क्षण राघवला आठवत असतात आणि राघव सावीचा फोटो पाहून खूप त्याला वाईट वाटत असतं. त्यानंतर राघवला सिंधूसोबतचे क्षण आठवू लागतात. सिंधूसोबत घालवलेला वेळ, सिंधूने आपल्यासाठी केलेली कामं, हे सगळं काही राघवला आठवू लागतं आणि राघव म्हणू लागतो की मी आता काय करू. राघवच्या मनात विचार येतो की कदाचित माझ्या सावीलाही कोणीतरी किडनॅप केलं असेल तर, आणि मला खात्री आहे सिंधू हीच कृष्णा आहे, परंतु सिंधूने कृष्णाचं रूप का घेतलं असेल. कृष्णा आणि सिंधू एकच आहेत, मग अजूनपर्यंत सिंधू मला सत्य का सांगत नाहीये, आणि जर कृष्णा ही सिंधू आहे तर मग माझी सावी कुठे आहे. या कोड्याचं काहीच उत्तर मला का सापडत नाही. कितीतरी दिवस मी हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु आजपर्यंत मला हे कोडं सुटलेलंच नाही. आणि म्हणूनच राघवा कृष्णाला फोन करण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु तिचा काही फोन लागत नाही. इन्स्पेक्टर सालेकर राघवला म्हणू लागतात सर जी काही इन्फॉर्मेशन त्या किडनॅपरने दिली आहे ती खरी आहे. राघव म्हणू लागतो परंतु आपण एकाच मुलीचा शोध घेतला आहे, एकच मुलगी सापडली आहे, परंतु अजून मुलं सापडायची आहेत, त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन मिळणं गरजेचं आहे. आणि आता आपल्याला जी मुलगी मिळाली आहे तिला तिच्या पालकांबरोबर पोलीस स्टेशनला बोलावून घ्या. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ती मुलगी पोलीस स्टेशनला आलेली असते. तर राघव तिला म्हणू लागतो तुला जे काही आठवत असेल ते आम्हाला सांग. तर ती ज्याप्रमाणे सांगत असते त्याचप्रमाणे एक स्केच तयार केलं जातं, परंतु ते स्केच पाहून राघवला धक्काच बसतो. तर त्यानंतर राघवने मधूला पोलीस स्टेशनला बोलावून घेतलेलं असतं आणि तो मधूला म्हणू लागतो मधू तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती, तू हे सगळं काही लपवून ठेवू नकोस, हे मी तुला नेहमीच सांगत आलो आहे. आणि हे बघ लहान मुलीने तुझं स्केच सांगितलं आहे आणि स्केच आर्टिस्टने त्याप्रमाणे हे स्केच तयार केलं आहे. ते पाहून मधूला मात्र धक्काच बसतो आणि आपलं स्केच आहे त्यामुळे मधू मात्र खूप घाबरून गेलेली असते. आता मधू राघवला काय उत्तर देईल, मधूचं स्वप्न खरं होईल का, मधूला खरंच जेल होईल का, या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद.